सदिच्छा पण विचार करतोय स्वतःच्या संसारिक जीवनाचा। ज्या संसारूपी रथाला दुसरा चाक झुंपीला गेलं ती म्हणजे आमची भार्या हेमांगी देवी। आज आमचा संसाराचा वेल बहरला गेला। राणी हेमांगी देवी सप्त मासाची गर्भवती आहे। 7 महिने मागे लोटले, 2 महिने बाकी आहेत आणि 2 महिने पूर्णते जाता क्षणी महाराणी हेमांगी देवी प्रसूत होईल। ती प्रसूत झाल्यानंतर साऱ्या प्रजाजनांच्या आशा लागल्या, राजकर्त्याला एखादा पुत्र प्राप्त व्हावा, तरुण पिढीला तरुणदा राजकर्ता मिळावा। पण सुजन हो, जरी का कन्या प्राप्त झाली तरी ती कन्या किंवा स्वीकारण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। कारण काय माहितीये का, आम्हाला आमचा पुत्र केव्हाच मिळाला आहे, पण तो कोणत्या स्वरूपाला असेल तर आमचे बंधुराज व ऋषध्वज चंद्राच्या कलेकलेने वाढले जात आहे। अर्थात आम्ही त्यांना पुत्रावर प्रेम दिले, पण राहिला तरी कुठे। कर्तव्य श्रेष्ठ म्हणून त्या कर्तव्याच्या दिशेने वाटचाल ऋषध्वज करतोय। आणि ते कर्तव्य कोणतं असेल तर दादांचा शुभाने मंगलत्रेचा आशीर्वाद घ्यावा हे नित्यप्रीत होय। अहो दादा, तुमचा कनिष्ठ भ्राता ऋषध्वज तुझ्या पूज्याने कौतुकाने नतमस्तक होतोय। दादा, तुमच्या 2 चरणात अखिल ब्रह्मांड सामालाचा मनिवास मला होतोय। दादा, गुरुच्या जागी मी तुम्हाला पूज्य मानलो, तो पितृदेवते पश्चात तुमचं संगोपन केलं, वाढविलं, घडविलं, या विश्वाचा चित्रपट तुम्हाला दाखविला, रत्न गमैत प्रासूत मल्लधर घडवलं, अशा युद्धात तुम्ही मला पारंगत केलं। दादा, तुमच्या कृपेचं श्रेष्ठान आणि आशीर्वादाचं अभेद्यत्वच मिळावं म्हणून एका दोर युद्धांत हेतून माझी पावलं इथपर्यंत पडली। त्या शुभाने मंगलत्रेचा आशीर्वाद, शुभाने मंगलत्रेचा आशीर्वाद।
नाही तो वागतोयस, पण एक विसरू नकोस, काय तू एक जबाबदार पुरुष आहेस. हो एका राज्याची म्हणजे एका कुटुंबाची भिस्त भावी आयुष्यात तुझ्यावर आहे. मग असं असताना तू तुझी जबाबदारी विसरतोयस असा मनोभास मला होऊ लागला. बोलण्याचा मतदार तर आहे. एकच तुझं लक्ष कुठेतरी विचलित होत आहे. बोलण्याचा मतदार तर आहे. अरे या विश्वात तुझं बाल्यवय, ही किशोर अवस्था आहे. मित्र परिवार असतील आम्हालाही मान्य आहे. मित्र परिवाराला वेळ देत असताना स्वतःची कर्तव्य जागृत ठेव.